जय गुरु. जय गुरु. अजून काही श्लोक मिळाले का सुजाता? जय गुरु. मी म्हंटल तसं सर मला काही श्लोक मिळाले पण ते सगळे एक लाईन एकाची दुसरी लाईन दुसऱ्याची हो, असे असे काय काय मिळाले. बरोबर. मी आज मी बघत होतो, गीतेमध्ये खूप छंद आहेत आणि त्याचं पण असंच आहे. एक लाईन याची, एक लाईन त्याची, एक लाईन त्याची, एक लाईन हा त्याची, खूप आणि आहेत. तुम्ही तर म्हणला चालणार नाही एक लाईन नाही तर मग थोडे जास्त मिळतील. नाही म्हणजे कसं ते उदाहरण जे असतं ते म्हणजे निदान 2 लाईनचं तरी एक उदाहरण पाहिजे ना, असं त्या दृष्टीने. पण आता म्हणजे श्री सुक्ताचं मी हे केलं. हम्म. तर त्याच्यामध्ये पण म्हणजे ते पाठ आहे तर त्याची पहिली लाईन विद्युन्मालामध्ये आली पण दुसरी लाईन कुठला तरी वेगळा छंद दाखवते. हो, हो. 17 अक्षरं आहेत हा. पहिल्या ह्याच्यामध्ये पण दुसरं ते मॅच नाही होते पण मग जर दाखवण्यापुरतं जर एक मोठी लाईन आली तर काही अजून वेगळे छंद कदाचित मिळतील. हम्म, हम्म, हम्म. पण असं म्हणजे कळलं की रथोद्धता छंद कालिदासाने खूप वापरलाय वगैरे. आता नाही पण कालिदासाचं कुठलं साहित्य. श्री सुक्त हिरण्य विद्युन्माला कसं होईल ते? मोमो गोगो विद्युन्माला ना, म म ग ग असं पाहिजे ना. हिरण्य. मग हो नाही 17 अक्षराचं आहे मे बी मी काहीतरी वेगळं लिहून हा, घेतलं हा, असेल. हा. यस्याम हिरण्यम विंदेयम ते हो. ते आलं मला वाटतं विद्युन्मालामध्ये असं वाटतंय मला मी नाही, लिहून ठेवलं नाही. होतं कुठे यस कुठे श्याम नाही. ही, ते असं ज म्हणजे यस म्हणजे गु. हा. याम अ, म्हणजे गुरु गुरु. गुरु लघु आलं ते. हा, मग ते म म मानावामध्ये नाही आहेत ना, म म म म ग ग मध्ये नाही आहेत. हा ते वेगळं मग मी काहीतरी वेगळं लिहून घेतलं असेल. तेच श्रद्धरा असावं. ठीक आहे. अजून कोणी आलं नाही आज? दिलीप, सुजाता, पल्लवी. हम्म. ह्याच्याकरता ऱ्हस्व दीर्घ आणि हे श्लोकाचं बरोबर यायला पाहिजे. हो. हो तर आणि ते एक काउंटिंग पण तोटकचं होते. मिळालं. एक हम्म. तोटकचं अजून एक ते हा. गणपती तोटक पंचक स्तुती असंच नाव आहे त्या याचं. अच्छा. म्हणजे मला ते हो का. पाठ वगैरे नाहीये पण त्याचं नावच तोटक पंचक स्तुती असं आहे आणि ते एक मॅचेस म्हणजे स स स स. हा, हा, हा. अच्छा. अच्छा. हम्म. एक दोधकचं अजून एक मिळालं काहीतरी रामकृष्णाष्टकम जे आहे ते त्यात ते आहे दोधकचं. हम्म, हम्म. पण म्हणजे ते काय मला म्हणजे ती स्तोत्र वगैरे माहिती नाही मी आपलं जनरल मला मिळालं कुठेतरी ते कॉपी पेस्ट करून बघितलं इतपतच म्हणजे. हा. ठीक आहे. हम्म. मला हे प्रत्यय घ्यायचे होते पण लक्ष्मी ते अजून आल्या नाही ना. हम्म. त्यांनी मगाशी म्हणजे हे केलं होतं येते म्हणून. आलेत ना. अच्छा, तेच ते. आलेत. हा, त्या आल्या. आता ना जरा काय. इंटरेस्टिंग आहे. हे जो त हा. प्रत्यय ना, काल जे घेतलं ते समजलं असेल तुम्हाला. आता हा हो तो हो. आता भूतकालिक क्त आणि क्तवतू. आता क्त प्रत्ययानं ज्याला आपण कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित म्हणतो ना, तो हा क्त प्रत्यय आहे. हम्म. आता इथं बघा कसं. गम गतहा, स्त्रीलिंगी गता, नपुसकलिंगी गतम, कृ कृतः कृता कृतम, पा पीतः पीता पीतम, नाही का? श्रुतः श्रुता श्रुतम, हे आपण केलेले आहेत बरोबर. ज्याला आपण कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण म्हणायचो. ते ऍक्च्युली हा क्त हम्म. प्रत्यय आहे. समजलं नाही का? तुम हो प्रत्यय हो. नाही वाटत आहे का ते. काय? नाही तम आहे तम आहे बरोबर नाही नाही सॉरी. नाही, नाही, ते नपुसकलिंगीमध्ये गतम कृतम पीतम होतं. पण आपलं नॉर्मल गतः, कृतः, पीतः, श्रुतः, क्रीतः, भक्षितः, हा, असं सेवितः, दृष्टः, असं सगळं. आता काय माहितीये का, याच्यात काय होतं? उदाहरण द्यायचं झालं याचं, तर कसं होतं? रामः अगच्छत असं म्हणायचं जे आपण, किंवा आपण रामेण गतः असं म्हणायचो बरोबर.
बरोबर ना? पण हेच हा जर मला हा तृतीयेत नसेल करायचं तर त्याला म्हणतात क्तवतू प्रत्यय. तर गतवान, गतवती, गतवत, कृतवान. आता हा जो वान हा जो प्रत्यय ना याचा पाय तोडलेला आहे हा. हा शानच प्रत्यय वेगळा आणि हा क्तवतू प्रत्यय वेगळा. हम्म. समजलं का? जो आधीचा जो अच्छा शानच प्रत्यय हा. आपण शिकलो ना, हो, शत्रू आणि मानशान. शनच. हा हा हा, मानशान. बलवान. तेव्हा वगैरे हा वदमान. म्हणजे हे गतवान म्हणजे गेलेला ना गेलेला नाही नाही आता गेलेला नाही. आता इथे कसं बघा, हे बघा, राम हा गतवान, राम गेला. हम्म. गेला अगच्छतच्या ऐवजी गतवान. अगच्छच्या ऐवजी रमा अच्छा अगच्छत, रमा गतवती, अहम अगच्छम, अहम गतवान किंवा गतवती स्त्री असेल तर, त्वम अगच्छः, त्वम गतवान किंवा गतवती. हा, ते म्हणजे गतवान हम्म पूर्ण भूतकाळ झाला. पूर्ण पूर्ण, भूतकाळ. हा, पूर्ण भूतकाळ अगच्छत हा सारखं. हा, म्हणजे ज्याला जी हा अडचण आपल्याला तिकडे यायची ना, तो कर्त्याला आपल्याला तृतीयेत टाकावं लागायचं. हम्म. आणि मी हम्म. म्हणायचो ना की हो. म्हणजे राम हा रामागता म्हणजे काय की गतः रामा राम गेला रामागता शब्दच नाहीये, रामेण गथा, रामाकडून जाणे झाले असं, नाही का? असं हम्म. तृतीयेमध्ये हा वापरले. हा, पण इथं हो बाकीचा रामागतवान म्हणजे राम गेला असं. असं. अच्छा हम्म. तर आता हे एक नवीन क्त आणि क्तवतू हे दोन प्रत्यय लक्षात ठेवा. हम्म. ठीक आहे. नंतर आता पुढचा प्रत्यय, आता छात्रा गतवान, छात्रा गतवती, मित्र गतवत. हा, असं. हम्म. असं. आता हे रामेण घटः पूरितः किंवा हे आपण क्त प्रत्यय, रमया, रमेन, रमेया घटः पूरितः, तेन पुस्तकं पठितं, तया पुस्तकानि पठितानि. अनेक पुस्तकं असतील तर, नाही का? हे क्त प्रत्ययाची उदाहरण. हम्म हा, हा. हम्म आणि त्या क्त प्रत्यय कसा करतात? दाखवतो. आपण बघितला, छात्र पठितम पाठम गृहे पुन्हा पुन्हा पठती. म्हणजे काय? छात्र अभ्यास केलेला पाठ घरी पुन्हा पुन्हा वाचतात असं. हम्म. बस छात्र कक्षायान पठितान पाठान, वाचलेले पाठ हा गृहे हम्म स्मरती, घरी घरी आठवतात असं. हम्म. दाखवतो. बालः हम्म पठिताम. आता हे जे त्याला आपण विशेषण का म्हणायचो? कारण का की ती तो कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण असं होतं ते. पठितम पाठम, नाही का? पठितान पाठान, पठिताम हास्य कथाम असं, नाही का? असं. हम्म मग आपण तेन गतम म्हणजे सहा गतः, तेन सुप्तम सहा सुप्ता, हे आपण बघितलेलं आहे, नाही का? पण हे हम्म कशाच्या बाबतीत होतं? तेन गतम सहा गता, जे अकर्मक असेल त्याच्यामध्ये करता आपल्याला तृतीयेत टाकायची गरज नसते. बरोबर? हे पण अच्छा आपण बघितलं होतं, नाही का? जेव्हा हम्म आपण बघितलं होतं सुरुवातीला की सकर्मक असेल तर करता तृतीयेतच पाहिजे. पण हम्म अकर्मक असेल तर तेन गतम पण बरोबर आहे, सहा गतः पण बरोबर आहे असं. हम्म? हम्म समजलं? हं? ते हे झालेलं आहे आपलं. पण यात नवीन फक्त एकच आहे, तवतू हा प्रत्यय आलेला आहे. आता तुम्ही याचे पण हे एक्झरसाइजेस सोडवा तुम्ही, क्त आणि तवतूचे. हं? आणि यात काही शंका असतील तर सांगा. हो का? हे अक्षरशः तुम्ही हा एक्झरसाइज म्हणून हे सोडवा. अभ्यास कार्य. हा, सर हे दिलाय का हा पेपर पेपर म्हणजे ही पानं मी काल ग्रुपवर पाठवली आहे ना, पाठ 8 प्रत्यय म्हणून व्हॉट्सॲपमध्ये. हा हा हा, हम्म काल मी हम्म. पाठवलं नाही हो का तुम्हाला? हा, हा, अच्छा हा पूर्ण बघितलं पाठ आहे. हा 8वा पाठ खूप आहे पाठवलाय बरं व्याकरण विधीमधला. हा, हम्म आणि या व्याकरण विधीमधला हा पाठ आहे. तर 8वा पाठ, पण तो तुमच्याकडे ते पूर्ण पुस्तक एक तर असेल तर ठीकच आहे, छंदांच्या आधी नसेल. आणि त्याचे मग 140 पानं आहेत, ती मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवली. हम्म. हम्म अश्विनी, तुला जर हवं असेल तर माझ्याकडे आहे व्याकरण विधी. सध्या तुला अगदी घ्यायचं हा म्हणजे लगेच मिळत नसेल तर माझ्याकडून घेऊन नेलंस तरी चालेल तू. हा, हो चालेल सर हा, ओके किंवा थँक्यू सर मुलुंडला बहुतेक सीबीएसईचे कुठे कुठे शाळा आहेत मला वाटतं ना, तिथे मिळेल. व्हीपीएम आहे. शाळेच्या जवळ व्हीपीएम मला वाटतं सीबीएसईची आहे, त्यामुळे तिथे मिळेल. हम्म हा, असं. हो हो हो
मला सर वाटतं हे म्हणजे हे आणखीन अभ्यास 40च्या पुढचं 40 पानांमधले सगळे प्रत्यय आहेत का म्हणजे आपल्याला सगळं तुमचं अभ्यासाला? कृदंत आणि तद्धित हे तुमचे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होतील हा जर हे 40 पानं तुम्ही वाचले तर. त्याच्यावर ओके. किती मार्क आहेत ते मला हा. माहिती नाही, पण ते मार्क नाही जर हे तुम्ही मार्कासाठी नाही 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 विचारते हा मी बरोबर हा हा एवढं नाही नाही प्रिंट पण करणार म्हणून. नाही नाही पण बरोबर आहे आता परीक्षा आहे तर मार्कांचा विचार करायला पाहिजे तर पण तुमचा हो हा 5 कन्सेप्ट मार्काचे क्लिअर येतात. होतील आणि ते मार्क तुमचे नक्की मिळतील तुम्हाला हे जर व्यवस्थित तुम्ही केलं तर हं? आणि हा. मला वाटतं की हा म्हणजे परीक्षेचं पुस्तक पेपर झाल्यावर सुद्धा हे नंतर अभ्यास म्हणून करायला हरकत नाही. ते अगदी कोविडला हरकत नाही. हो. उपयोगी पडेल ना, हो हो होय. नाही आणि हा हो नाही अगदी का पुढे. संस्कृतले जे मी म्हणतो ना की संस्कृतमध्ये कोट्यावधी शब्द आहेत हा हे कोट्यावधी शब्द कसे तयार हा हा होतात तर हे प्रत्यय हा लागूनच हा तयार होतात ना नाही का हा हा असं तर ते म्हणजे आता अगदी घाईघाईनी हे नाही, पण नंतर जरी केलं तरी पुढच्या नाही, पेपरला नंतर उपयोगी तरी पडेल. घेतलं की बरं आहे. हा हम्म. तेच हा, बरोबर आहे. पण योगी. होय. सुजाता तुमच्याकडे ते घेतं पुस्तक मिळणार नाही पण हे 40 पानं प्रिंट घ्यायला काही हरकत नाही तुम्हाला हो हो हा मी तेच. करीन ना आणि हा मी माझ्या बहिणीला विचारलंय पण तिचं हम्म काय माझं बोलणं झालं नाहीये ती येणार आहे पण तो परीक्षेच्या आधी तरी मला मिळणार नाही मी हे प्रिंट करून घेईन नाही प्रिंट करून सॉल्व करून हा. घ्या आणि सोपं आहे हो समजायला काही फार कठीण नाहीये हो हो हम्म. सर ठीक आहे एक विचारू का? बोला ना ह्याच्यामध्ये ह्या प्रश्नपत्रामध्ये असं विचारलंय की उदाहरण मुखेन तद्धितस्य स्वरूपम प्रदर्शयत असं विचारलंय. तर त्याचं मतलब त्याचं हे मिनिंग काय सर? हे तद्धिताचं उदाहरण मुखेन. म्हणजे उदाहरण हा. मुख्य म्हणजे उदाहरणाद्वारा असं हा पण म्हणजे ते कसं द्यायचं म्हणजे तद्धितस्य स्वरूपम? हो येईल ना आता आपलं तद्धित अजून व्हायचंय सुरू तद्धित झालं की मग घेऊया आपण ते हं? मग हे नुसतं प्रत्यय चालू आहे का? ओके. हो हो बघूया ना आपण ओके तद्धित ओके आलं की बघूया हं? ओके सर. हा ओके ओके हा. हो तर हे तुम्ही क्या करा आता याच्या पुढे हे सगळे उदाहरणं वगैरे हे बघा इथं उदाहरण मनुसृत्य हा इथे बघा उदाहरण मनुसृत्य भूतकालिका क्रियाणाम स्थाने वाक्य परिवर्तन कुरुत असं हे असं उदाहरण देऊन ते करा असं यथा अध्यापका छात्रं पठनाय अकथयत् अध्यापकेन तर छात्र हे पठनाय कथिता असं हं, असं उदाहरण अच्छा दिलं अकथायत म्हणजे कथित झालं आणि ते अकथायचं कथिता कसं तुमच्या केलं विभक्तीमध्ये. हा हा बरोबर विद्यार्थ्याला वाचायसाठी हे केलं हं, सांगितलं. हं. तर ठीक आहे ओके त्याचं आता म्हणजे असं चेंज केलं. हा आता आता अजून एक प्रत्यय आहे आता हे प्रत्यय आपण वापरलेले आहेत फक्त आपल्याला हे प्रत्यय म्हणून आपण शिकलो नाही तेव्हा फक्त असं हा करायचं म्हणून एवढं शिकलो आता बघा तव्यत आता तव्य प्रत्ययाचं तव्यत किंवा तव्य आणि अनिरयत हा आणि अनिय आता गम अधिक तव्यत गंतव्यम गंतव्यम कशा करता आपण वापरतो हम्म, जायसाठी जाणे आहे जाणे आहे जाने के जाणे लिए हा बरोबर. हा जाना पठन चाहिए जाणे हा. आहे जाना याचं चाहिए. हा चाहिए हा जाना जाना चाहिए चाहिए बघा जसं इथं जाना चाहिए मया हा हा मया कथा ग्रंथा पठितव्य हा म्हणजे माझ्याकडून हा ग्रंथ ग्रंथ वाचले हा गेले पाहिजे. हा बालकेन पाठ पठितव्य हा आणि अनिरयत प्रत्यय जो आहे याच्यात अनिरयत कुठे आला हा चोरणीयम हा करणीयम तर करणीय म्हणजे करणे आहे किंवा हा करण्याला योग्य हम्म, हम्म, हा दर्शनीय हम्म, बघायला योग्य सगळ्यांसाठी. स्मरणीयम स्मरायला योग्य आहे असं अनिय प्रत्यय हा हा तर आता हे आणि उदाहरण हा. तव्यत आणि अनिय याची उदाहरणं आहेत हा. हा नंतर हम्म, आता इथं तव्यत तर आणि योग में कर्ता तृतीयांत कर्म प्रथमांत होतं असं हम्म. अर्थात इनका सकर्मक धातु में योग में कर्म वाच्य में हा आणि ते तिन्ही लिंगात्मक चालतं ग्रंथा पठितव्या कथा पठितव्या पुस्तकम पठितव्यम ते हे सगळे म्हणजे तव्य याच्यासारखेच आहेत आपल्या तो प्रत्ययासारखेच आहेत हे म्हणजे मया हम्म. पुस्तकम म्हणजे तिकडे हे नपुसकलिंग आलं म्हणून ते पठितव्यम झालं ना. पठितव्यम झालं आणि हा हम्म. पुस्तकम आल्या हा झाल्यामुळे. ओके. आणि कथा ही स्त्रीलिंगी असल्यामुळे त्या पठितव्या कथा मग हा पठितव्या ओके. हा आणि बरोबर. ग्रंथ आणि ते हा पुल्लिंग ग्रंथ हा. पुस्तक ग्रंथ हा
पुल्लिंगी ते असल्यामुळे कथा. पठितव्यः असं पठितव्य हा ओके. असं हां तर ज्याच्यात ते उदाहरण हम्म. चांगली दिली आहे एवमेव श्रावणीया कथा श्रावयितव्या आता हे जरा वेगळंच आहे जास्त एवढं कठीण तुम्हाला मी श्रवणीय आणि हा श्रावणीय म्हणजे कारक आहे हा म्हणजे ऐक हा हा म्हणजे ऐकवायची आहे असं ते जाऊ द्या सुनाने योग्य सुनने योग्य नाही ओके. सुनने योग्य म्हणजे श्रवणीय सुनाने योग्य म्हणजे हा श्रावणीय हा आणि श्रावणीय श्रावयितव्या म्हणजे सुनानी चाहिए असं चाहिए हा 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 एवमेव म्हणजे हीच कथा, हीच श्रवणीय कथा असं का? एवम एवमेव एव ही ही अशा रीतीने अशी ही एव. कथा अशा प्रकार अशा प्रकारची किंवा हा. ही अशी असं हम्म. आता हे तीन प्रत्यय यत न्यत क्यप आता हे बघा यात कसं आता बघा हा जी अधिक यत जेयः गै अधिक यत गेयः ची अधिक यत चेयः चयन म्हणतो ना आपण चे हा श्रु हम्म. अधिक श्रव्यः हा हा आता श्राव्य हा जसं श्रावणीय तसं श्रव्य झालं श्रव्य म्हणजे ऐकण्याजोगं श्राव्य म्हणजे ऐकवण्याजोगं हा आता दा अधिक यत देय देण्याजोगी असं देण्याजोगी हा भू अधिक यत भव्य होण्याजोगे स्था अधिक यत स्थेयम असं हा आता ण्यत चाहिये आता हे कसं होतं लेख्य हा पाठ्य हा त्याज्य हा तर मराठीत विसर्ग येत नाही त्याज्य पाठ्य लेख्य कार्य हा आता कार्य शब्द कशापासून त्याला ण्यत प्रत्यय लागला करण्याजोगे म्हणजे कार्य हा तर सेव्य स्मार्य हा म्हणजे कार्य स्मार्य हा म्हणजे क्रू क्रू स्मार्य अधिक हा स्मार्य हा म्हणजे स्मरण करण्याजोगे स्मार्य म्हणजे लक्षात ओ ठेवण्याजोगे हा असं ओ स्म धातू. हम्म. लक्षात ठेवण्याजोगे हा चूर हम्म. अधिक यत चौर्य हा चौर्य म्हणजे चौर्य कर्म ज्याला आपण म्हणतो सोडवणे. चोरण्याजोगे असं हा सोडवणे. ग्रह अधिक न्यत ग्राह्य म्हणजे घेण्याजोगे असं हा असं हम्म. बरोबर आता क्यप क्यप प्रत्यय बघा शास अधिक क्यप शिष्य म्हणजे कोण शिष्य म्हणजे काय बापरे म्हणजे शास म्हणजे उपदेश करणे क्यप म्हणजे ज्याला उपदेश देण्याचे ई अधिक क्यप इत्य स्तु अधिक क्यप स्तुत्य स्तुती करण्याजोगे वृ अधिक क्यप वृत्य वर्णीय असं ते छान छान हे आहेत हे मला वाटतं तुम्हाला नाही येत बहुतेक हे क्यप प्रत्यय नाही आहे तुम्हाला पण हे लक्षात ठेवायला हरकत नाही तुम्हाला अभ्यास करायला मग याचे सगळे उदाहरण आहेत हे यप आहे एक्झरसाइज यप नाही. हा आता इथं मॅचिंग दुग्धम काय होईल दुग्धम पातव्य नपुसकलिंग आहे ना हा पातव्य पातव्य पुस्तकानि नपुसकलिंग आहे म्हणून पठितव्यानि पठितव्यानि हा ईश्वर स्मरणीय नौका वर्णीय नौका आरोहणीय आरोहणीय वृक्षाः रक्षणीय रक्षणीयः कथा रक्षणीय ग्रंथा श्रवणीय श्रवणीय कथा श्रवणीय श्रवणीय कथा श्रवणीय ग्रंथाः लिखित अध्येतव्याः अध्येतव्यः अध्ययः आणि लेखाः लेखा आणि लेखितव्यः लेखितव्यः लेखितव्या बरोबर असं खूप उदाहरणं पण लिहिण्याजोगा. छान आहेत म्हणजे आणि तुमची प्रॅक्टिस पण होईल छान आता बघा इथे निन प्रत्यय हा म्हणजे याचं राहतं इन ग्रह अधिक निन ग्राही स्थायी शालीन शाली दायी असं म्हणजे हे म्हणजे काय स्थायी म्हणजे स्थिर झालेला असं ग्राही हा दायी उत्तर देणारा असं कर्तृवाचक कसं आहे पाचक हा अक अक म्हणजे णूल णूल प्रत्यय हा तर पच पण त्याचं प्रत्यय होतं अक पाचक श्रावक पाठक नर्तक लेखक नूल सेचक प्रापक त्रासक नी नेणारा आणि नूल आता नूल प्रत्यय नायक ग्रह अधिक नूल प्रत्यय ग्राहक हा घेणारा हन अधिक तृच प्रत्यय हंतृ हंता जी अधिक तृ जेता जेतृ तृच प्रत्यय आधी तृ होतं श्रुत अधिक तृच श्रोतृ मूळ शब्द आहे श्रोतृ त्याचा प्रथमा एकवचन होतं श्रोता असं जेतृचं जेता प्रथमा एकवचन असं प्रथम हम्म. हा नेता कर्ता कथयिता वक्ता हे सगळे तृच प्रत्यय म्हणजे बघा एकेका धातूपासून
किती असंख्य शब्द तयार होत आहेत. हं. आता हो. भाववाचक तीन प्रत्यय. श्रु अधिक तीन श्रुतीही, भी अधिक तीन भीतीही, हं. कृ अधिक तीन कृतीही, भज अधिक तीन भक्तीही, दृश अधिक तीन दृष्टीही, मन अधिक तीन मतीही, बुध अधिक तीन बुद्धीही, वच अधिक तीन उक्तीही, प्राप्तीही, हम्म. स्तुतीही. हं. तर यू प्रत्यय अनप्रत्यय कसं होतं तो बघा. भू अधिक ल्यूट भवनम, पा अधिक ल्यूट पानम, म्हणजे पान ज्याला आपण म्हणतो ना चहा पान तसं. श्रु अधिक रूट श्रवणम, हं. गम अधिक ल्यूट गमनम, ती आता भाववाचक क्रिया आहे, जाणे अशी ही. हं. हं. भाव त्याचा. नंतर हम्म. हन अधिक अन हननम, ग्रह अधिक रूट ग्रहणम, हं. यज अधिक ल्यूट यजनम, हं. असं. हं. असं आहे. नंतर अजून एक हे पण बघा, म्हणजे मी तुम्हाला फक्त सांगतोय सध्या. आता तद्धित. हा, आता हम्म बघा हम्म तद्धित मध्ये काय होतं. हे आतापर्यंत जे आपण सगळे कृदंत प्रत्यय बघितले. कृदंत प्रत्यय म्हणजे काय. प्रत्यय म्हणजे शब्दांच्या जो नंतर लागतो त्याला प्रत्यय म्हणतात. पण ते म्हणतो हा कृदंत म्हणजे धातूच्या नंतर जे लागतात त्यांना कृदंत म्हणतात, आणि शब्दांच्या नंतर ज्यांना लागतो त्याला म्हणतात तद्धित. फरक एवढाच आहे फक्त. अच्छा. शब्दांच्या मागे अच्छा ओके शब्दांच्या नंतर जे लागतं. शब्दांच्या आता बघा इथे हा नंतर. हा शक्ती अधिक मतुम शक्तिमत. पुन्हा हा पुन्हा एकदा सांगा सर, लिहून घेते. हा, प- प्र धातूंच्या एक नंतर एक लागतात एक ते. एक मिनिट एक मिनिट. हा प्राची, हॅलो, माझा क्लास सुरू आहे, काय झालं. धातूंच्या नंतर लागतात कृदंत. ते ते कृदंत. कृदंत हा, कृदंत. हे हे तद्धित. बघ. आता शब्दाला लागणारे धातूंना तद्धित. धातूंना जे शेवटी लागतं त्याला म्हणतात कृदंत. शब्दांना, म्हणजे धातू नसलेल्या शब्दांना ज्याला आपण संज्ञा वगैरे म्हणतो त्याला जे हा लागतं प्रत्यय त्याला म्हणतात कृदंत. हं? हम्म. आणि दोन्ही ह्याला हा मोठा जे फरक. लागतं त्याला म्हणतात प्रत्यय. सगळे प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी हा. लागतं त्याला म्हणतात प्रत्यय. शेवटी. धातूच्या शेवटी लागतो तो कृदंत प्रत्यय, संज्ञेच्या जो शेवटी लागतो त्याला तद्धित प्रत्यय असं म्हणतात. हम्म. हम्म समजलं. हम्म. हा, हो शब्द सर. के बाद आने वाला प्रत्यय तद्धित आणि धातु के बाद आने वाला कृदंत ओके बरोबर. हा, हा हा ओके आता बघा. हम्म आता मतूप मतूप म्हणजे काय. मत म्हणजे आता मत शक्तिमत, श्रीमत श्रीमान, धीमत धीमान, बुद्धिमत बुद्धिमान, मतूप प्रत्यय आहे. हा हा, मधुमत मधुमान. अच्छा. मग तो हा, कीर्तिमत कीर्तिमान. आता हा मान आणि तो शानच प्रत्यय किंवा तो कुठला मानस प्रत्यय तो वेगळा आहे बरं का. अच्छा तो वेगळा आहे का ओके वेगळा हो म्हणजे तो तो कसा आहे. तो धातूला लागलेला आहे ना, तो कृदंत प्रत्यय. धातूला लागलेला हा हं. बरोबर हा सर ओके ओके हे कुठले धातू नाही आहेत. हे श्री शब्द आहेत बुद्धी तर शब्द आहेत. इथे मत आणि मान असं दोन्ही आहे, असं का बरं? नाही नाही, बुद्धिमत हा मूळ शब्द, त्याची प्रथमा बुद्धिमान असं. ओके ओके. अच्छा पण असं आहे का. शब्द जसाच्या तसा हम्म. कधीच वापरत नाही ना. शब्द आपण हो विभक्ती हो हो. वापरतो ना. हम्म. एक मिनिट मी पाणी पिऊन. हा हो बरोबर आहे. शब्दाची विभक्ती वापर म्हणजे संज्ञा जी असते शब्दाच्या मागे ती विभक्ती आलेल्या तद्धित वापरते. म्हणतात आता कळलं ओके हा, अरे मत प्रत्यय कळलं. आता हा तसंच आहे वतूप. हा, मतूप तसं वतूप कसं आहे आता. धनवत धनवान, बलवत बलवान, हा, रूपवत हम्म. रूपवान तसंच आहे हम्म म्हणजे. पण हा वतूप हम्म. हम्म. प्रत्यय, हे वतूप तद्धित आहे, ते मतूप तद्धित आहे असं. हा, इनी. सर एक विचारू का. बोला सर ना. एक विचारू. हा, म्हणजे मग आता हे प्रत्यय लागल्यावर हा बुद्धिमान जो शब्द झाला हो, तो पुन्हा प्रथमा द्वितीय असा चालणार का. अगदी अगदी अगदी. हा, हनुमत हनुमान. हा, मग हम्म. हनुमानाचं मग आता सगळ्या विभक्ती लागणार ना, नाही का. हा हा
हनुमानेन वगैरे आणि असं. शब्दाला किंवा संज्ञेला जी लागते विभक्ती ती हा हा, आता हे ते सगळे पण एक ते. लक्षात घ्या, तो हनुमत हा मूळ अत्कारांत तकारांत शब्द आहे. हा हा आता हा किंवा तो बुद्धिमत हा सगळे तर तकारांत शब्द आहेत. हा ते तकारांत सारखे हा चालतात, हा अकारांत सारखे नाही चालणार. हम्म. हा बर बर आता बर बर आता इथं बघा, रथ अधिक इनी, इनी म्हणजे काय युक्त, रथीन त्याचा मूळ होतो रथी, दंड अधिक इनी, दंड धातात धरलेला दंडी, बल अधिक इनी बली, गुण अधिक इनी गुणी, गुणीन मूळ शब्द आहे गुणीन बलीन दंडीन रथीन, पण त्याची प्रथमा तर होते एक रथी, हम्म. दंडी. हा म्हणजे हा राजन सारखा चालेल का? राजांसारखं चालेल, न होय. हो राजन. हो हा हो. ओके हा ओके हम्म, थँक्यू. राजांसारखा नाही, राजाना अन प्रत्यय आहे, इन प्रत्यय आहे. न इन प्रत इनी आहे मध्ये वेलांटी आहे ना, त्यामुळे वेलांटी. इनी. इन येत आहे ना. इनी इनी. हा, रथीन, हा, दंडीन, हम्म. बलीन. ते अक्षर पूर्ण नाही येते. हा न जे आहे ते हा. पायमोडे आहे. आता राजन हा हा त्याला वेलांटी नाही हा बरोबर, हा त्यामुळे नाही. होय. हम्म. आता पुढचे बघा, गुणी जनहा शोभते, गुणीनहा, गुणीचं अनेक वचन होतं गुणीनहा, धनीनहा, बलिना. आता बलिना हे तृतीय आहे. हा आता तरप माहिती आहे आपल्याला, कसं तरप म्हणजे तर आणि तम, कसं प्रशस्य तराहा, गुरु तराहा, लघु लघतरा, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री ज्याला आपण म्हणतो, लघु तराहा, कुशल तराहा, उच्च तराहा, आणि हा नंतर मग तमप प्रत्यय, कसं उच्चतमहा, हम्म. गुरुतमहा, लघुतमहा, कुशलतमहा, हे प्रत्यय आहेत सगळे. म्हणजे आता मयट. आता मयट म्हणजे काय, पल्लवी ताई मी तुम्हाला सांगितलं होतं ना, प्रचुरता, मय म्हणजे प्रचुरता. हा प्रचुरता हा हा मय प्रत्यय म्हणजे वृद्धी काय असतो, तो प्रचुरता दर्शवतो. म्हणजे कसं की मृण्मय म्हणजे काय, मातीची जिथे प्रचुरता आहे तो. शांतिमय म्हणजे शांतीची जिथे म्हणजे सगळीकडे शांती आहे असं. आनंदमय, हम्म. म्हणजे सगळं पसरलेली आहे आनंद वृद्धी. भरलेला आहे. पसरलेलं. हम्म. सुखमय, सुखमय तेजोमय तेज हो भरले, कळलं मृण्मय, स्वर्णमय, लोहमय असं. हा सर मग सो मृण्मयीचा प्रचुरता अर्थ म्हणजे माती. अवेलेबिलिटी का? काय ते प्रचुरता म्हणजे अवेलेबिलिटी का नाही, काय? विपुलता म्हणजे विपुलता. ओके. अबंडन्स असं. abundance. समृद्धी पुष्कळ समृद्ध म्हणजे सुखमय भरपूरपणा असं. हम्म, भरपूरपणा हम्म. अच्छा सर, मग मृण्मयीचा अर्थ मातीची कसं काय ती म्हणायचं? मृण्मय म्हणजे मातीने भरलेलं एखादं पातेलं हा. असेल त्याला पण मृण्मय झालं. पण हम्म. एखादी वस्तू म्हणजे स्त्री असेल, म्हणजे स्त्रीलिंगी वस्तू असेल, ती मृण्मयी मृण्मयी नाव होईल. असतं ना. आता मूर्ती ही मृण्मयी मूर्ती आहे, म्हणजे काही मातीची बनलेली आहे असं, मृण्मयी. हा. हा मग पण मृण्मयीचा अर्थ मातीची बनलेली असं का? मृण्मयी या शब्दाचा मृण म्हणजे माती, मृत माती. म्हणजे हा. माती, मृत्तिका ज्याला आपण म्हणतो ना, ती मृत म्हणजे हो. माती. हा तर पण तो मृत अधिक मय होतो, तोचा न होतो असं. हम्म, हम्म. असं. हम्म. आता अण प्रत्यय कसं, पुत्रासाठी वसुदेव, हा, हे आहे आपल्या टेक्स्टबुक मध्ये. वासुदेव, वासिष्ठ, वैश्वामित्र, अश्वपत, हा दाशरथी वगैरे पण होतं ना तसं. दाशरथी. हा. तसं. हम्म. हा आता इथे याच्यात अण प्रत्यय कुशल, कौशलम, गुरु अण, गौरवम, शिशुरिकम, शैशवम, मार्दवम, लाघवम असं. आता ठक प्रत्यय कसा, इक म्हणजे तो वाचिक. वाचिक, शारीरिक, हम्म. इक धार्मिक, कार्मिक, इक प्रत्यय भौतिक. हम्म. असं. तर हे ठक प्रत्यय पण. सर एक हा एक बोला. मिनिट हा बोला. पुस्तकामध्ये म्हणजे आता आपण तुम्ही सांगताय हे आहेच तसं सगळं हे प्रत्यय तरप तमप अक इक वगैरे, पण पुस्तकात त्यांनी अपत्यार्थी, भाववाचक, अपत्याचं दिलंय. हा. समूहवाचक हा. अशी वर्गीकरण केलंय. वर्गीकरण केलं, होय होय. हा वेगळ्या पद्धतीने
केलंय, हा पण नाही, तुम्ही शेवटी ते तेच पण आहे म्हणजे. वाचायला हरकत नाही, कारण परीक्षेत ते येणार. पण तुमचा कन्सेप्ट हा. क्लिअर व्हायला ना, हे एकदा हो वाचून ते हो हो वाचलं ना, मग तुम्हाला जास्त चांगलं हो जाईल. हो हा हा हो हा हो. हम्म. हा तर आता पण अक उत्तर लिहिताना म्हणजे आम्हाला ते तसंही हो लिहावं लागेल, असंही लिहावं लागेल. बरोबर बरोबर. इथंच. हा हा म्हणजे तुम्हाला उत्तर कसं द्यायचं? भूत अधिक ठक भौतिक, अध्यात्म अधिक हा बहुतेक ठक आध्यात्मिक, असं. हा म्हणजे हा, तुम्ही इथे त्याच्यातली एक जी प्रत्यय तुम्ही लागला, शेवटचा इथे एक प्रत्यय ठक प्रत्यय नाही जो प्रत्यय. आहे म्हणायचा इथं. गणमध्ये म्हणायचा ठक नाही नाही, प्रत्यय. ठक गणमध्ये ठक. प्रयत्न हा, नाहीये. ठक प्रत्यय. हा आता इथं हा पण असं कुसुमिता का बदलतं क्षुधिता पण मग ठक अंकुरिता. म्हणायचं आणि हा काय सुजाता? ऐकू नाही येत आहे सुजाता. तुम्ही बोलताय पण ऐकू नाही येत आहे सुजाता. म्यूट आहे. म्यूट नाही आहे ऍक्च्युली, पण ऐकू नाही येते काही. जी उदाहरणं किंवा दिली त्याचा अण काही अण संबंध प्रत्यय. नाहीये म्हणजे. हा हा माझा अण इंटरनेट आधीचं समासाचा गेला. पान, प्रत्यय. हा हा नाही मला नव्हतं ऐकू येत. ठीक आहे. हा आधीचं पान करा सर, वरचा. हम्म. तर आता इथे असं उदाहरण द्यायचं. कर्म अधिक ठक प्रत्यय कार्मिक, धर्म अधिक ठक प्रत्यय धार्मिक. आणि ठक प्रत्यय काय आता काय ठक सांगतो? ठ कुठे गेला असं झालं. हा तो ठक ते शेवटचं ठकचं तरी अक्षर आहे, पण हे अण मध्ये तर काहीच इकडे हे नाहीये. हा आणि न मग ते न तर आता नाही, आहे न तसं आहे तसं आहे. आता आपण काही करू शकत नाही त्याला. हो हो. नाही, हा म्हणजे त्याच्याबद्दल नाही, ते लक्षात आम्हाला ठेवायला जरा लक्षात ठेवायला. हा. हो असं होतंय. आहे ते पण शिकायलाच म्हणताना पाहिजे. व्यवस्थित लक्षात म्हणताना ठेवायला तुम्ही लक्षात ठेवायला हा हा म्हणजे म्हणताना तो अणप्रत्ययच म्हणायचा. त्याचा आणि भाव काय, हा त्याचा हा अर्थ काय लिहायचा, आणि मग त्याचं रूप काय झालं ते लिहायचं. म्हणजे मग ते उदाहरण पूर्ण झालं. हा हा ही पूर्ण. सगळी अच्छा हो म्हणजे हे पद्धतीचीच असं उदाहरण उदाहरण आहे. द्यायचं. हा ओके कुसुमित ओके. हर्षित दीक्षित हा इतच प्रत्यय. हा बुभुक्षित हा भुकेलेला असं. हा असं सहित किंवा युक्त असं. नंतर त्व मूर्खत्व हे भाववाचक. विद्वत्व हा महत्व पवित्रत्व पशुत्व गुरुत्व लघुत्व मित्रत्व. असं. आता ता प्रत्यय पण लागतो, पण ता स्त्रीलिंगात लागतो. कसं? हम्म ग्रामता. पवित्रा महत्ता. पवित्रता महत्ता पशुता, नाही का, गुरुता मूर्खता हा विद्वत्ता असं लागतं ते. हा पण ते हा स्त्रीलिंगी होते. विद्वत्ता हा शब्द स्त्रीलिंगी आहे, पण विद्वत्व हा शब्द हम्म पुल्लिंगी आहे. असं नाही का? असं. हम्म मित्रता मित्रता ही स्त्रीलिंगी शब्द झाला, आणि मित्रत्व पुल्लिंगी झालं. असं. पुल्लिंगी. हा हा असं. आणि तल पण आहे. तल म्हणजे ता प्रत्यय, आणि त्व म्हणजे त्वच असं. हा नंतर मग यत हम्म. कंठ यत. आता यत प्रत्यय होतं, पण हे कंठे दंते ओष्ठे. म्हणजे आता कंठे यत म्हणजे का? कंठ्य दंत्य ओष्ठ्य तालव्य. म्हणायला तो प्रत्यय य आहे, पण ते तालव्य होतं दंत्य होतं असं. हं? अवयवाची आहे. हम्म. हा हम्म हम्म हम्म. बरोबर. अच्छा आता त्याला वेगळं लागतं शरीराच्या ओके. आता थाल प्रत्यय. थाल कसा आहे की यच थाल यथा, तत्स थाल यथा. तथा, सर्वच थाल सर्वथा, उभय थाल उभयथा. हम्म. हम्म. आता सगळ्यात शेवटचं हे प्रत्यय आहे तद्धितमध्ये तसील. तर तसील हा कसा आहे माहिती आहे का? हा पंचमीच्या ऐवजी तसील प्रत्यय वापरला जाऊ शकतो. म्हणजे कसं? ग्रामात आपण म्हणतो ना, गावापासून वन हा दूर आहे. म्हणजे हा दूर तर नाही. म्हणजे ग्रामात वनम दूर गावापासून, त्याच्याऐवजी आपण ग्रामतः असं म्हटलं तरी चालतं. तसील प्रत्यय. चालतं वृक्षतः असं. ओके ओके. वाराणसीतः नवदिल्लीतः असं. हा हो तस्मातचं अच्छा. तसील हा. प्रत्यय ततः, एतस्मातचं तसील प्रत्यय इतः ततः आगच्छति हम्म असं. म्हणजे आता तुम्हाला हे सर्वनामं किंवा आपण म्हणतो ना ततः यथा हा तथा, हे कसे झाले हा त्याचा अर्थ कळला असेल, हा समजला असेल. हा. आता हा. इथं तथा हा. हे हा. आपल्याला झालेलं हा आहे. सगळ्यामध्ये. हम्म. हा हो. म्हणजे हे सगळं तथा उदाहरण या द्यायचे ना आम्हाला. हम्म. हे आता सर खूप फास्ट झालं. नाही नाही, हो आता हे काय हो. याला म्हणजे आपण वेळ द्यायला हवा मी होता. नुसतं हा वाचलंय.
तुम्हाला म्हणजे हो हो तोंड ओळख दिली आहे मी फक्त. पण ओळख हे झाली तुम्हाला फक्त. वाचलं की हो तसं हो यात समजवण्यासारखं काही नाही, शिकवण्यासारखं विशेष नाही आहे. पण वाचायला एक तुम्हाला काहीतरी आधार मिळावा म्हणून मी तोंड ओळख करून दिली. आता हे तुम्ही हे पुस्तक वाचा, ही 40 पानं वाचा, नंतर आपल्या हम्म. पुस्तकातलं वाचा, आणि मग अजून काही शंका तर म्हणजे असतील सर आपण परत ह्याच्यामध्ये एकदा. सगळं ते उदाहरण तर द्यायला सांगितलं तसं ते हे असे उदाहरण द्यायचेत का हो, एकेकाचे प्रत्येक कशामध्ये हा होय होय होय. तर अच्छा ततः ओके तत्रसारखा यूज होणार का, उपयोग होणार का? ततः आगच्छति तेथे येतो. आला 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 हां. नाही, येतो. ततः म्हणजे तस्मात, वर्तमान इतः काळात. म्हणजे एतस्मात, ततः म्हणजे अच्छा. म्हणजे तस्मात म्हणजे काय, तिकडून. इतः तिकडून. म्हणजे इकडून. हम्म, अच्छा. हा, हम्म. तिकडून आला आणि इकडून त्याच्यामध्ये आला. नुसते शब्दच यायचे की हे सेंटेन्सेस पण लिहायचे येतो येतो, आला नाही. सेंटेन्स लिहिले उदाहरणामध्ये तर सेंटेन्स लिहिले तर जास्त चांगलं, म्हणजे मग परीक्षकाला कळेल की तुम्हाला पूर्ण त्याचा अर्थ कळला आहे, असं वापरायचं. पण पण तस्मात् पण पूर्वं आता तुम्हाला शब्द भूर्भुवः कळला ना, की वचनपंचमी. तुम्ही वाक्य तर आरामात करू शकता. आता तुम्हाला तो प्रॉब्लेम नाहीये. हो हो हा, हो हा. हा, येस. हो. पण म्हणजे आपली ते परवा ते शब्दसंख्या. म्हणत होते ना कोणीतरी, इकडून आला तिकडून गेला, हो, तसं झालं ते. हा हा, बरोबर कोणीतरी बरोबर. बरोबर. विचारत होतं ना. हं. आठवत नाही हा, मला आता. वाटतं अश्विनी, हे प्रसादच व्हॉट्सअप विचारत पण हे होते. करायची लक्षात गरज ठेवायला नाहीये. पाहिजे, आपल्याला पुढे कुठेही येणार आहे हे हम्म. लक्षात ठेवायला पाहिजे. अश्विनी, म्हणजे व्हॉट्सअप तस्मात् करायची पाहिजे गरज तसं नाहीये, हवी कारण असेल. सगळी पानं दिलेली आहे मी तुम्हाला, ही सगळी. हा. हो अच्छा, हो हा, हो नाही म्हणजे कोविड मध्ये कुठं कुठल्या धड्यात पाठामध्ये आलं तर म्हणजे असं म्हणजे हो हो, बरोबर. पहिले परिचय होऊ दे येऊ शकतं. हो, परिचय होऊ परि- देते ते आहेत. पण मला प्रत्येक अश्विनी. शब्द कसा पंचमीचं बनला असं होणार. ह्याचं विशेष आहे. हा, आणि हा? कुठलाही संस्कृतमध्ये शब्द म्हणजे कसाही बनला नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, धातू काहीतरी 3,000-3,500 आहेत, 3,300 काहीतरी. पण त्याच्यापासून बापरे. कोट्यावधी शब्द बनलेले आहेत असे. शब्द, बापरे. धातू, शब्द आणि त्याचे प्रत्यय, उपसर्ग, अजून काय, विभक्ती, वचन, लिंग, असंख्य शब्द बनलेले आहेत अक्षरशः. नाही का? समास, संधी. होय. शब्दसंग्रह समजलं. प्रचंड. त्यामुळे असं म्हटलं जातं की संस्कृतची संपूर्ण डिक्शनरी ही होऊच शकत नाही, नाही का? बरोबर हम्म. किती करणार? त्यामुळे हल्ली जे AI मध्ये जे संस्कृतवरती पण आता होतंय, AI किंवा डेसिफरिंग संस्कृत, ते म्हणजे ऑनलाईन ट्रान्सलेशन वगैरे, म्हणजे त्यांनी जे लॉजिक बिल्ड केलंय ते खूपच छान असणार खरं. खूप कॉम्प्लिकेटेड असणार, पण चांगलं केलंय होतं. त्यांनी आता असं. पण सर दुसरं कुठलं असं ऍप आहे संस्कृतसाठी, म्हणजे संस्कृतच्या कुठल्या इन्स्टिट्यूटने काढलेलं असं, म्हणजे आता गुगल AI ट्रान्सलेटमध्ये सोबत. तुम्ही संस्कृत करू शकता ना, मराठी, इंग्लिश, हिंदीचं हम्म. संस्कृत करू शकता, संस्कृत वाक्यांचा तुम्ही हम्म. अर्थ बघू शकता. पण जसं मी म्हटलं, ते पूर्णतः परफेक्ट नाहीये, कारण हा, का नाहीये. संस्कृतचं हम्म. लॉजिकच एवढं अवघड आहे की ते सगळंच्या हम्म. सगळं त्या हम्म. लॉजिकमध्ये बिल्ड करणं खूप कठीण आहे. पण तरी बऱ्यापैकी हम्म. होतं, म्हणजे असं. हो हो. हा, हम्म. हो, निदान 95% AI मध्ये तरी होतं. वरती बरोबर करतात ते असं. हम्म. हम्म. अश्विनी मला विचारत होती आता गेल्या आठवड्यात, किंवा सर म्हणे की आपल्याला पुढचा महिना सुट्टी देणार का? म्हटलं मला काही प्रश्न नाही, पण कोविडचे 4 पेपर आहेत म्हटलं, आणि आपल्याला बापरे सप्टेंबरमध्ये परीक्षा आहे. तर ते तुम्हाला जर. नको नको, सुट्टी नको, हा, सुट्टी नको. सुट्टी आणि नाही, आपलं आता यात नाही म्हणजे परिचय आता ते तुम्हाला एक थोडंसं. बरं झालं, भाग 4 आपला आधीच झालेला होता, नाही का? हा हो हा. हो पाच हो महिन्यात. त्यामुळे खरे आपण 2च भाग शिकलोय हो. 5 महिने. आता तुम्हाला कोविडमध्ये 4 भाग शिकायचे आहेत, आणि लोकांनी केलेले आहेत गेल्या बॅचनी. तेव्हा आम्ही फेब्रुवारीपर्यंत असंच परिचय केलं, आणि फेब्रुवारी ते सप्टेंबर त्यांनी कोविड केले. त्यामुळे अशक्य नाहीये, पण तुम्ही असं ते 7 महिने हो तुम्हाला हो व्यवस्थित करावं लागेल, आणि होईल, तसं काही हे नाही. पण सुट्टी हो बिट्टीचा हो विचार नका होईल. करू तुम्ही. नाही आता नाही, नाही, मला लिंक एवढे तुटली. 4 एक दिवस हे गॅप झाली तरी लिंक तुटते. हो, लिंक मी तर तुटते. असा हो, विचार करतोय की ते आहे तुम्हाला ते आता आहे. 3 दिवस नाही, रोजच घ्यावं लागणार आहे आपल्याला कोविड. हम्म. हम्म. 3 रोज दिवसांनी घेणं आवश्यक होणारच आहे. नाही. हो, नाही, पोर्शन वास्ट आहे पूर्ण होत होत होते. नाही, 4 नाही, पुस्तके तुम्हाला मी पूर्ण. 3 दिवस याच्याच करता घेतलं होतं, कारण आपला पहिला गीता. एक भाग झालेला होता म्हणून, नाही का? हम्म. हो त्यामुळे हो हा, पण आता आपल्याला रोजच घ्यावं लागणार आहे, लक्षात ठेवा. हो हो
हो म्हणजे बस. नाहीतर तुम्हालाच मग दडपण नाही येणार तुमच्यावर. नाही नाही, खरं. करू करू ना करू. हं? म्हणजे करू वेळ आम्ही. मिळेल आमच्या त्याला असं हा सप्टेंबर पर्यंत, नाहीतर मग होणार नाही. त्यामुळे आता तुम्ही कोण म्हणाल होते की आता आधी परिचय होऊ द्या. नाही, आता परिचय तर झालंच आहे तुमचा. आता कोविडचा विचार